चला दिलीप कुमार. हो 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 हो. मला काम झालं. हा मग तुम्ही चला 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 चला. आज संतश्रेष्ठ शिरोमणी सावता महाराज यांची संजीवन समाधी सोहळा म्हणजेच पुण्यतिथी ही भक्तिभावाने जामनेर नगरीमध्ये क्षत्रिय माळी समाज ट्रस्ट आणि तरुण मित्र मंडळ जामनेर यांच्या वतीने मनोभावे या ठिकाणी साजरी केली जात आहे. सालाबाद प्रमाणे त्याचा आजचा सांगता आहे. पुण्यतिथीच्या दिवशी किंवा संजीवन समाधी सोहळ्याच्या दिवशी सांगता करत असताना प्रामुख्याने आजच्या दिवशी एक महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि ही परंपरा कित्येक वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे. पंचक्रोशीतील बरेचसे भाविक भक्त या महाप्रसादाचा लाभ घेताना आपल्याला दिसतात. महाप्रसादामध्ये आमची जी गंगाफळाची भाजी आहे ती खूप प्रसिद्ध आहे. नावलौकिक तिने या ठिकाणी मिळवलेला आहे आणि तिचा जो स्वाद असतो तो स्वाद प्रामुख्याने एक अलौकिक असल्याने त्या दृष्टिकोनातून गावातील बऱ्याच व्यक्ती त्या स्वादाला या ठिकाणी आपण म्हणतो की एक त्यांना त्या भाजीचं एक प्रकारे खाण्याची एक इच्छा प्रत्येक व्यक्तीमध्ये जागृत झालेली असते आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून बऱ्याचशा व्यक्ती महाप्रसादाचा लाभ घेत असताना त्या भाजीचं कौतुक मोठ्या प्रमाणात करतात. गेल्या 7 दिवसापासून अखंड कीर्तन सोहळा त्याच्यानंतर हरिपाठ सकाळी या ठिकाणी होताना आपल्याला दिसतोय आणि आजच्या दिवशी सांगत्याच्या दिवशी एक काल्याचं कीर्तन या ठिकाणी होईल. त्याच्यानंतर संध्याकाळी 5 वाजता संत शिरोमणी सावता महाराज यांचं दिंडीचं सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. हा दिंडी सोहळा प्रामुख्याने मंदिरापासून सावता मंदिरापासून ते नगरखाना इथपर्यंत जातो. तिथे त्याची सांगता होते आणि पुन्हा परत रिटर्न सावता मंदिरामध्ये या ठिकाणी येतात आणि रात्री काल्याचं कीर्तन होऊन या संजीवन समाधी सोहळ्याची सांगता या ठिकाणी केली जाते. गेल्या कित्येक वर्षाची परंपरा हा फक्त जामनेर मध्येच होतो अशातला भाग नाही, तर संपूर्ण भारतामध्ये आमचा सावता महाराजांचा संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात येतो. तो मनोभावे काही ठिकाणी खूप मोठा कार्यक्रम असतो, काही ठिकाणी लहान कार्यक्रम असतो. आज पंढरपूरची जी काही आपण म्हणतो की दिंडी आज अरणबेंडी या ठिकाणी सावता महाराजांच्या गावाला त्या ठिकाणी जाते आणि त्या ठिकाणी मोठा उत्साहाने तो कार्यक्रम त्या पूर्ण होताना आपल्याला दिसतो. खरोखर सगळ्या दिंडीच्या सोहळ्या पंढरपूरला जात असताना विठ्ठल महाराजांची दिंडी, विठुरायांची दिंडी आज अरणबेंडीला सावता महाराजांच्या भेटीला जाते. यातच त्यांचं आपण म्हणतो की जे काही भाग्य आपण म्हणतो की परमेश्वर सावता महाराजांच्या भेटीला जातात, हे एक प्रकारचं भाग्य या संतांच्या पाठीची उभं राहिलेलं आपल्याला दिसतं आणि म्हणून खरोखर हा सोहळा अलौकिक स्वरूपाचा आहे. अरणबेंडीला मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि तो जामनेरलाही या ठिकाणी उत्साहाने मनोभावे साजरा होत आहे. खरोखर आजच्या दिवशी एक 25 पोत्यांचा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो. 25 क्विंटल गंगाफळ या ठिकाणी दिलं जातं. 1.5 क्विंटल तुरीची डाळ याचा एक
नैवेद्याच्या दृष्टिकोनातून महाप्रसादाचा कार्यक्रम केला जातो आणि खरोखर अलौकिक असा सोहळा संपूर्ण लोकांचं सहकार्याने या ठिकाणी साजरा होत असतो। मी सर्वांना ज्यांनी ज्यांनी या सहकार्य केलं या सोहळ्याला त्या सर्वांचं आपल्या क्षत्रिय माळी समाज ट्रस्ट आणि तरुण मित्रमंडळ माळी गल्ली यांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत तर करतोच, परंतु त्याचबरोबर त्यांनी ज्या सढळ हाताने आम्हाला मदत केली आणि हा सोहळा चांगल्या पद्धतीने होण्यासाठी मदत केली त्यासाठी त्यांचे दोन्ही मंडळाच्या वतीने या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करून माझं लांबलेलं जे काही प्रस्तावित ते या ठिकाणी समाप्त करतो। भाजी आणतो ना भाजी भाजी आवाज येतोय आवरा पटापट भाजी 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 भाजी